मित्रांनो, भारत आणि क्रिकेट हे नातं काहीतरी वेगळंच आहे. क्रिकेटचा जन्म जरी भारतात झाला नसला तरी त्याचं पालन पोषण चांगल्या पद्धतीने भारतातच झाले. आणि म्हणूनच का काय आज भारत संपूर्ण जगभर आपल्या खेळाचा डंका वाजवताना दिसतोय. आणि ICC इव्हेंट्स मध्ये म्हणजेच 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असेल किंवा चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा T20 वर्ल्ड कप असेल, भारत सध्या तुफान फॉर्म मध्ये दिसत आहे. आणि म्हणूनच का काय भारताने मागच्या 3 वर्षात खेळलेल्या एकूण 26 ICC इव्हेंट्स मॅच पैकी तब्बल 25 मॅच जिंकले होते. पण मित्रांनो, भारताच्या या ICC इव्हेंट्स मधील अश्वमेध कामगिरीला सुरुंग लावण्याचं काम केला तो म्हणजे साऊथ आफ्रिकेने, ते पण पद्धतशीरपणे. काल साऊथ आफ्रिका खेळत होती ते जणू काय मागच्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलचा बदला घेण्यासाठी. मग ते फलंदाजी असो किंवा गोलंदाजी किंवा सेलिब्रेशन, तर याच भारतीय टीमच्या ICC इव्हेंट्स मधील कामगिरीबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सध्या भारतात ICC T20 वर्ल्ड कपचे वारे जोरदार वाहत आहे. रोज तब्बल 3 मॅचेस चालू आहेत. काही मॅचेस एकतर्फी होत आहेत तर काही मॅचेस मध्ये प्रेक्षकांची उत्सुकता फार शिगेला जाऊन पोहोचत आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यामधील डबल सुपर ओव्हर मॅच असेल. पण मित्रांनो, या वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी हायलाईट राहिली ती म्हणजे झिम्बाब्वे टीम. ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला मात देऊन ही टीम पोहोचले सुपर 8 मध्ये, ती पण एक पण सामना न गमावता. आणि ऑस्ट्रेलियाला आपला गाशा बिग मॅचेस मध्येच गुंडाळायला लागलाय. छोट्या टीम्सच्या मोठ्या परफॉर्मन्स बद्दल आपण लवकरच एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. कसं ICC छोट्या टीम्सला कायम मोठ्या टीम्सच्या ग्रुपमध्ये अडकून ठेवतं ते पण आपण त्यामध्ये पाहणार आहोत. सध्या वळूया मुद्द्याकडे. भारताच्या मागच्या 3 ICC इव्हेंट्स बद्दल बोलायचं झालं, ज्यामध्ये 2023चा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असेल किंवा T20 वर्ल्ड कप असेल किंवा त्यानंतर झालेली चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा असेल, यामध्ये भारताने 2023ची फायनल वगळता अगदी सगळीच मैदाने निर्विवाद मारली. T20 वर्ल्ड कपची फायनल वगळता भारताचा क्वचितच सामना चुरशीचा झालाय. पण त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अचानक रिटायरमेंटने भारताचा संघ कुठंतरी डगमगताना दिसतोय. या विषयावर आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आहेच, तो नक्की पहा आणि पाहिलाच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघ तुफान फॉर्म मध्ये दिसत होता. सगळेच फलंदाज पण तुफान फॉर्म मध्ये होते. पण मित्रांनो, म्हणतात ना की वर्ल्ड कपचं प्रेशर वेगळंच असतं. आणि म्हणूनच का काय भारताचा संघ मोक्याच्या क्षणी कुठेतरी थोडा अडखळताना दिसतोय. पण कालच्या मॅच मध्ये ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. भारताची पहिली सुपर 8ची मॅच होती कडव्या साऊथ आफ्रिकेसोबत. आफ्रिकेने टॉस जिंकला आणि गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेची सुरुवात तर खराब झाली. एक वेळ 3 बाद 20 वर असणारा आफ्रिकेचा संघ डेव्हिड मिलर आणि डेव्हल ब्रेविसच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 187 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. भारताची ॲज युजल सुरुवात तर खराब झालीच. दरवेळी अभिषेक शर्मा 0 वर बाद व्हायचा, पण यावेळी ईशानला आपलं खातं उघडता आलं नाही. आणि जसा का ईशान आऊट झाला, भारताला सूरच सापडला नाही. एका पाठोपाठ एक भारताचे फलंदाज पत्त्यांचा किल्ला ढासावा तसे ढासळत गेले. जाता जाता शिवम दुबेने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि सामना जिंकला तो साऊथ आफ्रिकेने तब्बल 76 धावांनी. मित्रांनो, साऊथ आफ्रिकेने काल फक्त सामना जिंकला नाही तर भारताचं वर्ल्ड कप मधील आव्हान जवळजवळ डोक्यात आणलं. अजून एक चूक आणि भारतीय संघ वर्ल्ड कपच्या बाहेर, आणि हेच काल दिसलं होतं ते साऊथ आफ्रिकेच्या सेलिब्रेशन मध्ये. मित्रांनो, भारतीय खेळाडू जसा वर्ल्ड कप चालू झाले तसे कुठेतरी अडखळताना दिसत आहेत. एकटा ईशान किशन सोडला तर बाकीचे सर्वच फलंदाज कुठेतरी आपला फॉर्म गमावल्यासारखे वाटत आहेत. सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या अधूनमधून चमकत आहेत, पण कन्सिस्टन्सी कुठेतरी अजून मार्ग. भारताचे गोलंदाज मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. मागची मॅच सोडली तर भारतीय गोलंदाजी एक युनिट म्हणून काम करताना दिसते. पण मित्रांनो, जर वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सगळ्यांना सोबत फॉर्म मध्ये यावं लागेल, आणि हे भारताने याआधी पण करून दाखवले.
जिथं जिथं विषय गंभीर तिथं भारतीय टीमला खंबीरपणे उभं राहताना आपण कित्येकदा पाहिले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारतीय टीम कमबॅक करेल का? आणि जो विजयाचा रथ थांबलाय त्याला पुन्हा एकदा गती मिळेल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अभिषेकला बघून संजूला संधी दिली पाहिजे का, हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत पाहत राहा स्पोर्ट्स विथ मिस्टर जय. धन्यवाद.